नमस्कार, रामकृष्ण हरी माऊली. आपण तीर्थक्षेत्र आनंद या ठिकाणी आहोत आणि नेहमीप्रमाणे सार्वप्रमाणे या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके खासदार बंधू बॉस या ठिकाणी आहेत. माऊली, दरवर्षी तुम्ही न चुकता वारीची ही परंपरा तुमची चालू ठेवलेली आहे. एक देशाचे खासदार असून देखील तुम्ही ही परंपरा चालू ठेवली, काय अर्थ आहे? ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. जे माऊलीच्या सहवासात येतो तो माऊलीला कधी विसरू शकत नाही. त्यामुळे माऊलीचा महिमा काही वेगळा आहे. एकदा तरी माणसाला आयुष्यामध्ये वारी अनुभवावी, त्याला माऊलीचं काय महात्म्य आहे त्याला कळून चुकल. त्यामुळं माऊली ही कोणाला बोलवत नाही. तू ज्या दिवशी सोहळ्याची सुरुवात होते त्या दिवशी कोणाला लग्न पत्रिका नसते, कोणाला निमंत्रण पत्रिका नसते, कोणाला मान पान, कोणाला जेवायला निमंत्रण, कोणाला राहायची व्यवस्था काही नसताना एवढे लोक माऊलीवर श्रद्धा ठेवून या ठिकाणी येतात आणि माऊली त्यांची सांभाळ करून त्यांना सुखरूपपणे पुन्हा वापस घरी पोहोचवते. ही या सोहळ्याचा महिमा आहे. त्यामुळं ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही जे सुरुवातीला म्हणलं, त्याची अनुभूती प्रत्येकाला आलेली आहे. तेव्हाच हे लोक सगळे इथं माऊलीच्या सहवासामध्ये येतात. मला सांगा, माऊलींचे तुम्ही प्रस्थान तुमच्या समोर झालेलं आहे. प्रचंड पावसाचा या ठिकाणी स्राव चालू आहे, तरी देखील भक्तांची ही जी आस आहे किंवा ही आनंद आहे कमी होत नाही. याचं कारण काय वाटतं तुम्हाला? भेटी लागे जीवा लागली से आस. शेवटी देवाच्या भेटीसाठी येत असताना ऊन वारा पाऊस या गोष्टी गौण आहेत. त्याची सर्व चिंता त्याची आहे. त्यामुळे ईश्वराला सगळी त्याची चिंता आहे. त्यामुळे ईश्वरावर विश्वास टाकून नको तिथं विश्वास टाकतो, विश्वासघात होतोय. जिच्यावर विश्वास टाकायचा त्याच्यावर नाही टाकता, जिथं नको तिथं टाकता. ईश्वरावर विश्वास टाकल्यावर काही त्याचं वागणं होणार नाही. त्याला सगळ्या गोष्टी सुखरूपतेनं ईश्वर पूर्ण करतो. हे आजपर्यंतचा महिमा आहे आणि तो महिमा या ठिकाणी प्रज्वलित होतोय. आपण जर या ठिकाणी अनुभवलं तर आपल्या शेतीत शेवटी देव आहे, ज्याला समजला त्याला. तुम्ही खासदार आहात, पण कधीच असं जाणवलं नाही. आमचे असंख्य वारकरी तुम्हाला नेहमी पाहतात. तुम्ही खासदार असून देखील सर्वसामान्य सारखं वारीमध्ये जाता. काय असं आनंद, म्हणजे काय तुमच्या भावना काय आहे? बघा, मी खासदार नंतर अगोदर वारकरी. त्यामुळे वारकरी म्हणून माझ्या आजोबाजी जे वारी करायचे ती वारी करण्याचं मला भाग्य मिळालंय. तिथे मी पूर्णत्व त्याचा आनंद घेतो. शेवटी सगळ्या काही गोष्टी आयुष्यामध्ये मिळतात, पण ह्या मिळणार नाहीत पुन्हा. त्यामुळे ह्या सोडायच्या नाही. बाकी येतील जातील, पण ह्या कायमस्वरूपी आपल्यासोबत राहणाऱ्या आहेत. त्यामुळे ह्याला न चुकता माणसाने त्याची वारी पूर्ण करावी एवढं मला वाटतं. एकमेव खासदार असे आहेत की जे त्यांच्या आजोबांपासून पिढीने पिढ्या चालत आलेल्या वारीची परंपरा बोलून देत नाही, पदस्थ असून देखील. त्यामुळे साहेबांना विनंती आहे की एक फुगडी खेळून दाखवावी. मृदुंगाला आणून आपण आणूया. वा, क्या बात आहे. खासदार साहेब या ठिकाणी फुगडीचा आनंद घेत आहेत. वाह, क्या बात है.